राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडकडूनच गंडा घातला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। साम टीव्हीच्या पंचनाम्यात हे वास्तव समोर आलं। सोयाबीन खरेदी 15% आर्द्रतेच्या निकषावर करण्याचे केंद्राचे निकष असताना प्रत्यक्षात नाफेड केंद्रावर 12% आर्द्रता असलेलाच सोयाबीन खरेदी केला जातोय। त्यामुळे केंद्राच्या निर्देशांना नाफेडकडूनच केराची टोपली दाखवण्यात आली आहे। मात्र यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून त्यांना हमीभावापेक्षा कमीनं सोयाबीन विकावं लागतंय। सोयाबीनचं गणित काय साहेब, एका हेक्टरला 12 क्विंटल सोयाबीन व्हाले आणि त्याचा शासनाचा 4800 रुपये 92 रुपये भाव आहे। आणि मला सांगा तुम्ही 10 हेक्टर जर 10 क्विंटल होत असेल तर काय उरायचं असणार याच्यात आपल्याला शेतकऱ्याला। आणि इथे 4892 सरकारी भाव आहे, पण सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खरेदी जी आहे ती सरकारनं आणखी भाव द्यायला पाहिजे, कारण की उत्पादन खर्च हा वाढलेला आहे। नाफेड शेतकऱ्यांना कसा गंडा घालतंय पाहूया। सोयाबीन आर्द्रतेचा निकष कागदावरच, 15% आर्द्रता ग्राह्य धरण्याचे केंद्राचे निर्देश। केंद्राचे आर्द्रतेचे निकष नाफेडनं धुडकावले। नाफेड केंद्रांवर 12% आर्द्रतेच्या निकषानेच सोयाबीनची खरेदी। राज्यात केवळ 12.25% सोयाबीन खरेदी आणि खुल्या बाजारात कमी दरानं सोयाबीन विकण्याची वेळ त्यामुळेच सोयाबीन उत्पादकांवर आली आहे।